तर मी इथे प्रिपरेशन करते आहे. थोडंसं म्हटलं आहे हे भिजवलेलं, तर काय म्हणतं आपलं जे वडा असतो साबुदाणा वडा तो बनवून घेते. इथे चटणीचं तयार केलेलं आहे. दही संपलेलं आहे ॲक्च्युली माझ्याकडं, कारण आज सकाळीच मी कढी केलेली, सो विदाऊट दहीच करेल. आणि शेंगदाणे भाजून घेतले, मिरची घातली, एकदम थोडीशी चटणी करते कारण साबुदाणा पण फार कमी आहे. इथे आलू उकडायला मांडले आणि पुन्हा वड्यासाठी थोडेफार लागणारे शेंगदाणे इथे भाजून घेते. तोपर्यंत चटणी करून घेते आणि नंतर मग वड्याचं सारण तयार करते. कालचा लॉग ॲक्च्युली मी कंटिन्यू नाही केला, हा त्याच लॉगचं सेकंड पार्ट आहे. सो इथे मी साबुदाणा वड्यासाठी मॉर्निंगला साबुदाणा भिजू घातलेला, जसं मागच्या लॉगमध्ये पण तुम्ही बघितलं असेल. त्यानंतर संध्याकाळला मी त्या साबुदाण्यात थोडंसं मिक्सचर लावून घेतलं, एक
1 पॉईंटवर करून थोडंसं मिक्सचर करून घेतलेलं, बारीक करून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये आलू घातलं. आलू उकडून घेतले होते थोडेसे, जेवढे जसं 1 कप जर तुम्ही साबुदाणा घेता तर पाव कप त्याच्यातले आलू घ्यायचे आणि पाव कप शेंगदाणे जे भाजून घ्यायचे आधी आणि त्याचं पण मिक्सरमध्ये ग्राइंड करून बारीक करून घ्यायचं मीडियम याच्यावर. सो ते मिक्स केले आणि बाइंडिंगसाठी मी नेहमी कॉर्नफ्लॉवर यूज करते, जे कुठलं पण कंपनीचं तुम्ही कॉर्नफ्लॉवर घेऊ शकता. सो ते घातल्यामुळे बाइंडिंग जे असते ना वड्याची ती पण व्यवस्थित होते आणि एक क्रिस्पी पण होतात. सो वडे करून घेतले आणि इथे तळून घेते. आता वड्यांसाठी जो डो तयार करतो त्याच्यामध्ये तुम्ही मिरची पण घालू शकता, पण मी मिरची स्किप केली होती कारण अन्वी जनरली खूप आवडीने वडे खाते. आणि त्याच्यानंतर जिरा घालू शकतो आपण आणि मीठ, बस एवढं घालून त्याचं जे डो आहे ते तयार करायचं. आणि तळताना नेहमी कधी पण एकतर लो टू मीडियम फ्लेमवरच करायचं, कारण हाय फ्लेमवर जर केलं तर ते फक्त आउटर जी लेअर असते तीच फक्त तळून ती लालसर आणि व्यवस्थित भाजलं जातं. आतमधला जो साबुदाण्याचं जे मिक्सचर असतं ते पूर्ण कच्चा असतो. त्याच्यामुळे कधी पण लो टू मीडियम फ्लेमवरच वडे बनवायचे आणि कॉर्नफ्लॉवर असल्यामुळे ते छान कुरकुरीतसुद्धा होतात. मी आलूची भाजी आणि सकाळची दह्याची कढी पण आहे आणि थोडंसं मग असे जसं म्हटलं की थोडंसं साबुदाणा होता तरी अन्वी पॅकेट 17 वेळ इकडे तिकडे करतो. त्यापेक्षा म्हटलं आज काहीतरी त्याचं करून घेते एकदाचं, कारण अर्ध्यापेक्षा जास्त तिने सांडवूनच घेतले होते माझं पूर्ण हॉलभर. त्याच्यामुळे मग आज हे करून घेतले वडे, करून घेते आणि मग जेवण करू, कारण मला वाटतं 7:45-8 वाजले असणार. चला मग भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये एक छानसा व्हिडिओ घेऊन. बाय बाय, टेक केअर.